गणपती बाप्पांसाठी 10 मिनिटात तयार होणारं मोदकाचं सारण बनवूया। मी 1 कप ओलं खोबरं घेतलं आहे, तर अर्धा कप गूळ घेतलेला आहे। गुळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। ड्रायफ्रुट्स इच्छेनुसार टाकायचे आहेत, हवे असले तर टाकायचे, नाही टाकले तरी चालेल। इलायची पावडर घ्यायची आहे। कढईमध्ये तूप टाकायचं आहे। तूप छान सर्वत्र लावून घ्यायचं आहे। त्यामध्ये टाकायचं आहे गूळ आणि खोबरं। गूळ आणि खोबरं छान असं परतवून घ्यायचं आहे। त्यामध्ये थोडीशी साखर घालायची आहे, त्यामुळे मोदक चिवट होत नाहीत। यानंतर सर्व मिश्रण छान परतवून घ्यायचं आहे आणि गुळाचा पाक तयार व्हायला लागला की गॅस बंद करायचा आहे। हे लक्षात ठेवायचं आहे, पाक तयार व्हायला लागला की गॅस बंद करायचा, म्हणजे थंड झाल्यानंतर छान असं मिश्रण आवळून येतं। त्यामध्ये मी नंतर इलायची पावडर आणि ड्रायफ्रुट्स टाकलेले आहे। तर हे सर्व सारण वापरून तुम्ही कोणतेही मोदक बनवू शकता, उकडीचे किंवा तळणीचे। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।